श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न. देव आज तुम्हाला सांगत आहेत, तुमचे तात्काळ लक्ष आता तुमच्या एका क्षेत्रावर असले पाहिजे आणि चांगल्या कारणास्तव आता त्याला माहीत आहे की जर तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले नाही तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चुकीचे होऊ लागेल. जेव्हा तुम्ही देवांच्या इच्छेशी आणि तुमच्या जीवनाशी सुसंगत नसतो तेव्हा त्याचा विचार करा. भविष्याची योजना पूर्णपणे राखून ठेवा, मग तुम्ही तुमच्या स्वार्थी इच्छांवर आधारित निर्णय घेऊ लागतात. भौतिक संपत्ती, पद आणि तात्पुरते सुख यात तुम्ही हरवून जातात. हे तुम्हाला विनाशाच्या आणि अराजकतेच्या मार्गावर घेऊन जाते. तुमच्या शत्रूला हे कळते आणि तो देवांपासून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा तुमचा प्रयत्न करीत असतात. प्रेमळ भक्तांनो, आज मामा तुम्हाला एक संदेश देण्याकरिता हा संदेश मामांनी आणला आहे, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका. जर तुमचा देवांच्या देवी योजनांवर व शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा माझा पाठी राखा. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, हे तुला कळणे आता योग्य आहे की तुला पूर्णत्व स्वतःवर विश्वास ठेवावा लागणार. देव म्हणत आहे, तुला आता माझ्याशी एकरूप होऊन सर्व गोष्टींमध्ये प्रत्येक गोष्टीचा शोध घ्यावा लागणार, अशी देवांची देखील इच्छा आहे. जर तुम्हाला देवांच्या पूर्ण शक्तींवर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा. देवांच्या इच्छेनुसार निर्णय घेण्यास देखील तुम्ही सक्षम आहात, जेणेकरून तुम्ही उद्देशपूर्ण आणि परिपूर्ण जीवन जगू शकाल. जर तुम्ही देवांच्या प्रत्येक योजनेसाठी तयार असाल तर आत्ताच हे चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणत आहेत, तुमच्या नातेसंबंधाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा तुम्ही स्वतःला संकटांच्या जगाकडे मोकळे करतो. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या पूर्णपणे दुश्मनांच्या हल्ल्यांना बळी पडण्याची आता गरज नाही. तुमची मानसिक आणि भावनिक स्थिती आता नक्की सुधारेल. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. देवामध्ये तुम्ही खरी ओळख पूर्णपणे बघू शकता, त्यामुळे देवांवर विश्वास ठेवा. देव म्हणत आहेत, हा संदेश ऐकण्यासाठी मी तुझी निवड केली आहे, त्यामुळे आजचा हा देवी संदेश तुम्हाला जितका वेळ मिळेल तितका वेळ जरूर ऐका. आज बाळूमामा स्वतः तुम्हाला हा संदेश देत आहेत, त्यामुळे आजचा हा संदेश वगळू नका. देव म्हणतात, मी तुझ्या वचनाकडे वळतो आणि तुला सांगतो की तुला मला पूर्णपणे चिंता करण्याची गरज नाही. तू पूर्णपणे भिकुरडा नाहीस. तुझ्यावर आता पूर्णत्व मी शक्ती तुला दिली आहे. मी तुला चांगले विचार करण्याची क्षमता दिली आहे. माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या जीवनावर आता एका वचनाचा दावा तुला करावा लागणार. तुझ्या परिपूर्ण प्रेमावर विश्वास ठेवण्यास तुला मदत कर, जे तुझ्यातील सर्व चिंता दूर होईल. तुला आव्हानांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास घे. तू तुझ्या चिंता आता स्वतः दूर कर, म्हणजे तुला पूर्णत्व सवय होऊन जाईल. देव म्हणतात, तुझी उपस्थिती अवस्था दूर करते हे जाणून घे की मी तुझ्या शांततेत राहणे निवडले आहे. मी तुझ्यावर पूर्णत्व विश्वास ठेवलो आहे. त्याकरिता आजचा हा देवी संदेश तुझ्यापर्यंत मी पोहोचवला आहे. जेव्हा तुला बरे वाटेल तेव्हा तुझ्यासाठी उच्च पातळीच्या शक्यता आणि संधीचे दरवाजे उघडू लागतील. तुझ्या भीती आणि तुझ्या भूतकाळातील वेदना मला समर्पण कर.
स्वतःला सक्षम बनवण्याची वेळ आली आहे. हे संपूर्ण विश्व तुम्हाला सांगत आहे, आजचा दिवस तुमच्या जीवनातील सर्व पैलूंसाठी जबाबदारी स्वीकारा आणि आज आणि भूतकाळातील तुमच्या निवडी आणि कृती कबूल करा. तुम्ही आता कोठे आहात आणि तुम्ही तिथे कसे पोहोचाल आहात. तुम्ही सध्याच्या क्षणी कसे आहात संबंधित सकारात्मक आणि उत्पादक निवडी आणि कृती करण्यास सक्षम आहे. जे तुम्हाला माहिती आहे ते तुमच्यासाठी योग्य आहे. हे करा, हीच वेळ आहे. प्रेमळ भक्तांनो, चिंता न करता आता प्रत्यक्ष पुढे चला. देव म्हणत आहेत, चमत्कारासाठी आता तयार राहा, कारण आता जीवनात भरपूर चमत्कार मी तुझ्या करणार आहे. तुझ्यासोबत जे काही घडते आणि तुझ्यासोबत जे काही घडते ते जीवनात जे त्याचा घडते त्याचा परिणाम आहे. भूतकाळातील हेतू एकदा पेरलेले बी आता फळ देत आहे. आज तुझ्या विचारांची ऊर्जा आणि कृती उद्या तुझी स्वप्ने आणि इच्छा प्रत्यक्षात येऊ शकतील. याची खात्री करण्यासाठी तू प्रेरलेल्या विजयांची जाणीव ठेव. तू जे पाहत आहेस तेच तुला मिळेल हे लक्षात ठेव. तुझे उत्तम दिवस तुझी वाट पाहत आहेत. आज देवदूत तुम्हाला सांगत आहेत, जर तुमची मानसिकता स्थिर असेल तर तुम्हाला हे करणे आवश्यक आहे. त्यातून स्वतःला मुक्त करा. वर आणि पलीकडे जा. तुम्ही काय सध्या करू शकता असे तुम्हाला वाटते यावर मर्यादा घालवू नका. स्वतःच्या मार्गाने उभे राहू नका. स्वतःला सर्व प्रकारे भरभराट होऊ द्या. तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या विपुलतेचे आता स्वतः स्वागत करा. तुमची पात्रता आहे का? तुम्हाला त्याची गरज असल्यास आत्ताच कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा 50-20 हे विश्व आज तुम्हाला म्हणत आहे, आरोग्य आणि ही ऊर्जेच्या प्रवाहावर अवलंबून असते. भावना ही ऊर्जा आहे आणि तुम्हाला त्याच्या प्रवाहासोबत पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. माझ्या प्रेमळ बाळा, रडणे थांबव आणि माझ्यावरती तुझा विश्वास असू दे. तुझी ऊर्जा वाहते आणि पूर्णपणे आता तुला ऊर्जा देण्याचे प्रोत्साहन मी देणार आहे. त्याच प्रकारे तुला प्रोत्साहन देणारे काही करणे देखील महत्त्वाचे आहे. आरोग्य आणि कल्याण हे ऊर्जेच्या प्रवाहावर अवलंबून असते. भावना ही ऊर्जा आहे आणि तुला तिच्या प्रवाहासोबत जाण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. रडणे महत्त्वाचे आहे, हसणे महत्त्वाचे आहे. ज्या प्रकारे खोल श्वास घेणे आणि शारीरिक क्रियाकलाप कोणतीही गोष्ट जी तुला तुझी ऊर्जा प्रवाहित आणि हालचाल ठेवण्यास प्रोत्साहित करते हे प्राप्त करण्यासाठी होय असं टाईप कर. बाळूमामांना तुमचे त्वरित लक्ष वेधायचे आहे, कारण त्यांच्याकडे तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. ते तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितात आणि तुम्हाला यापासून दूर ठेवू इच्छितात. जर तुम्ही त्याच्या आव्हानाकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनात गोष्टी चुकीच्या ठरतील. तुमचे शत्रू तुमचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनासाठी देवाच्या योजनेपासून दूर नेले जाईल. बाळूमामा तुमच्यावर प्रेम करतात आणि तुमच्यासाठी सर्वोत्तम हवे आहे, परंतु तुमचे शत्रू तुम्हाला फसवून नष्ट करू इच्छित आहेत. म्हणूनच बाळूमामांचा आवाज काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे पालन करणे महत्त्वपूर्ण आहे. देवांना माहिती आहे की तुमच्यासाठी काय चांगले आहे आणि ते तुम्हाला कधीही मार्गदर्शन पूर्णपणे आता करणारच. देशाभूल शत्रूंचे खोटेपणा आणि लक्ष विचलित होऊ देऊ नका. मामांचा आवाज ऐकण्यापासून दूर राहू नका. दररोज प्रार्थना करण्यासाठी आणि सूचना ऐकण्यासाठी वेळ काढा.
ते तुम्हाला एखाद्या धोकादायक परिस्थितीबद्दल चेतावणी देऊ शकतात. मामांवर लक्ष केंद्रित करून तुम्ही चुका टाळू शकता आणि पूर्णपणे चुका शोधू शकता. तुमच्या जीवनात शांती आणि पूर्णता तुमचे बाळूमामांवर श्रद्धा असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. प्रेमळ भक्ता, आज मी तुझ्या समोर आजचा हा दैवी संदेश आणलेला आहे, त्यामुळे याकडे आज दुर्लक्ष करू नको. प्रत्येकाचा देवांवर विश्वास असेलच, त्यामुळे हा व्हिडिओ सर्व मामांच्या भक्तांकडे जरूर पोहोचवा. मामांचा आवाज काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचे पूर्णपणे पालन करणे महत्त्वाचे आहे. देवांना माहिती आहे की तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, आणि ते तुम्हाला कधीही मार्गदर्शन करणारच. दिशाभूल पूर्णपणे होऊ नको. पूर्णपणे आता तुला चिंता करण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, शत्रू तुम्हाला पूर्णपणे तुमच्या देवांपासून लक्ष केंद्रित करण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या सामर्थ्याने सर्व काही करेल. तुमचे शत्रू तुम्हाला सांसारिक विचलनाने प्रलोभन देईल आणि तुम्हाला शंका घेण्याचा प्रयत्न करेल. देवाचे प्रेम आणि तुमच्या जीवनासाठी योजना त्याला जिंकू देऊ नका. सावधान राहा आणि देवांच्या मार्गदर्शनासाठी तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा. शेवटी देवाला तुमचे त्वरित लक्ष हवे आहे, कारण ते तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्हाला प्रत्येक हानीपासून वाचवू इच्छित आहेत. निराश स्वतःला होऊ देऊ नका. मामांचा आवाज काळजीपूर्वक ऐका आणि देव तुम्हाला काय सांगत आहेत पूर्णपणे शांततेने ऐका. एक आनंदाची परिपूर्ण बातमी तुमच्या घरी आता प्रवेश करेल, त्यामुळे त्याला स्वीकारा. देव म्हणत आहेत, माझ्या प्रेमळ भक्ता, आजचा दैवी संदेश मी तुझ्यासाठी बनवला आहे. तू का करू शकत नाही याऐवजी तू काय का करू शकत यावर विश्वास ठेवण्याची आता पूर्णपणे वेळ आली आहे. तू पुरेसे चांगले आहेस, त्यामुळे तुझ्या मार्गावर आलेल्या आश्चर्यकारक संधी वाया घालवू नको. तुला ते मिळालं आहे का? तुला ते वाटतं? देवांच्या शक्तींवर विश्वास ठेव. सध्या तुमच्यावर पूर्णपणे अनेक जण केरोसच्या क्षणाच्या मध्यभागी आहेत, जिथे तुमचा विश्वास देवाच्या अचूक वेळेशी संरेखित आहे. इथेच चमत्कारांचा जन्म होतो. इथेच वचने फुलात. हे देवाची एक शक्तिशाली हालचाल सुरू झाली आहे आणि तुम्हाला आता कोणत्याही श्रेणी पुष्टी करण्यासाठी तयार राहण्यास प्रोत्साहित देव करत आहात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवांवर विश्वास ठेवा. आता वेळ आली आहे की तुमचे काही असुरक्षित व्हा आणि भीती सोडण्यास सुरुवात करा. तुम्ही ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करीत आहात आणि विचार करीत आहात, त्या आधारावर लवकरच नवीन संधी सादर केल्या जातील, परंतु त्यांना तुम्हाला पूर्वीपेक्षा वेगळे निर्णय घेण्याची आवश्यकता असेल. तुम्ही जशा भिंती बांधल्या तशा पूर्णपणे विकामाच्या भिंती बांधल्या. तुमचा असा एक भाग आहे जो अजूनही स्वतःला रोखून धरतो. हे मान्य करायला हरकत नाही. तुम्ही जितके जास्त अंतर्गत काम करत राहाल तितका वेळ तुम्हाला कमी प्रतिकार करावा लागेल. आत्तासाठी तुमचे निर्णय खऱ्या धोक्यावर आणि पूर्णपणे तुमच्यावर आधारित आहेत याची खात्री करा. भाग्यवान संख्या 550 आत्ताच टाईप करा.
देवांना माहिती आहे तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझे जीवन, पूर्णपणे तुझे करिअर. असे वाटते की जगाचा भार तुझ्या खांद्यावर आहे. तुला एकटे वाटते आणि सकाळी उठणे कठीण आहे. प्रेमळ भक्ता, तू एकटा राहू नको. पूर्णपणे काळजी करू नको. मी तुला सर्व काही देईन. मी तुला मदत करेल आणि संसाधने पाठवीन. मी तुला पूर्णपणे साथ देईन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करीन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझी पूर्णपणे तुझी आहेत. काळजी करू नको. मी मदत करतो. तू पण पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेव. देव म्हणतात तुला काहीही धोका नाही. फक्त माझ्याकडे लक्ष केंद्रित कर. विश्वास ठेव. माझ्याकडे तुझ्या जीवनासाठी ज्या काही योजना आहेत त्या योजना फार मोठ्या आहेत. म्हणून या भूमीवर पाहुणे आणि परके तुझे पूर्वज तुझ्या आधी होते. तसे तुझे पृथ्वीवरचे दिवस सावल्या गेल्यासारखे आहे. इतक्या लवकर निघून गेले. जर तुझा विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक कर. प्रेमळ भक्तांनो, मामांवरती विश्वास ठेवा. कारण जो मामांच्या देवी शक्तींवर योजनांवर विश्वास ठेवतो तो प्रत्यक्ष जीवनात आनंदी राहतो. देव म्हणतात तू नेहमीच पुरेसा राहशील. तू पुरेसा जन्म घेतला. स्वतःला कोणासाठीही बदलू नको. जर तू लोकांसाठी बदललास तर तू स्वतःला शक्तिशाली व्यक्ती बनवू शकणार नाहीस. तुला नाकारले नाही. तुझ्यावर प्रेम आहे. तू पुरेसा आहेस. तुझ्या विचारांवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुला प्रोत्साहन देव तुला देत आहे. जर तू विचार करणे निवडले तर तुला कसे वाटते याकडे लक्ष दे. तू याकडे पाहिल्यावर तुला पूर्णपणे जाणवेल आणि मग तुझा विचार सहजपणे अशा एखाद्या गोष्टीकडे पुनर्निर्देशित करू शकतो जे अधिक चांगले दिसते आणि म्हणून तुझी चांगली सेवा करते. त्याऐवजी कशाचीही काळजी करू नको. त्या गोष्टीबद्दल प्रार्थना कर. मामांना सांगा तुम्हाला काय हवे आहे आणि देवांच्या योजनेवर विश्वास ठेवा. तुम्हाला पूर्णपणे आता काहीतरी प्राप्त करायचे आहे. त्याकरिता तयार राहा. देवांची शांती तुम्हाला अनुभवता येईल जी तुम्हाला समजू शकणाऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा मोठी आहे. तुम्ही जेव्हा देवांमध्ये राहता तेव्हा त्यांची शांती तुमच्या हृदयाचे आणि मनाचे पूर्णत्व रक्षण करते. ते मिळवण्यासाठी आत्ताच व्हिडिओला शेअर करा. देव म्हणत आहेत प्रेमळ भक्ता, काळजी करणे थांबव आणि तुझे लक्ष या संदेशाकडे केंद्रित कर. लक्षात ठेव, प्रत्यक्ष जीवनात दिवसेंदिवस नवीन काहीतरी तुला अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे जीवनावर निराश होऊ नको. तुला हलके आणि दैनिक त्रास होत आहे. या सर्वांपेक्षा खूप मोठे वैभव आहे. म्हणून तुझी नजर जे दिसते त्याकडे नाही तर त्याच्यावर ठेवतो. जे अदृश्य आहे ते कर. कारण जे दृश्य आहे ते तात्पुरते आहे, परंतु जे अदृश्य आहे ते शाश्वत आहे. तुझ्या नजरेत कोणतीही गोष्ट देवाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्यास पुरेसे कारण नाही. जर तू तुझ्या आजूबाजूच्या लोकांची सेवा करण्यास व्यस्त फार झाला असशील तर तो तुम्हाला थांबून मदत करण्यास सांगतो. देवांकडून तुम्हाला प्राधान्यांचे पुनर्मूल्यांकन करा स्थापित करण्यास सांगा जेणेकरून तुम्ही हे करू शकता. देव म्हणतात माझी शक्ती स्वीकारा. मी तुम्हाला आता पूर्णपणे पुढे जाण्याकरिता मदत करीत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांद्वारे परिस्थितीकडे पाहता तेव्हा तुम्हाला प्रभाव दिसतो. जेव्हा तुम्ही देवाच्या नजरेतून गोष्टींकडे पाहता तेव्हा तुम्हाला गोष्टी दिसतात. जसे देव तुम्हाला पाहतात तो सुरुवात आणि शेवट पाहू शकतो.
जे समोर आहे ते तुम्ही पाहू शकतात, मात्र तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. जे तुमच्या जीवनात पुढील काही काळात घडणार आहे ते देवांना पूर्णत्व ठाऊक आहे, आणि जे तुमचे जीवनात घडून गेले आहे ते तर पूर्णत्व ठाऊक आहे. त्यामुळे चिंता करणं थांबवा, कारण देव म्हणत आहे तुमचे जीवन आता आनंदी होणार आहे. त्यामुळे देवांच्या प्रत्येक शक्तींवर विश्वास ठेवायला तुम्हाला हवा. तिथे असेल, तुमची काळजी घेईल, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, तुमचे पूर्णपणे सांत्वन करेल. तुम्हाला माहिती असायला पाहिजे की तुमच्या परीक्षेच्या वेळी, संकटाच्या वेळी मी तुम्हाला साथ दिली आहे. तेव्हा तुम्ही पूर्णपणे आता काळजी करू नका आणि माझ्यावरती लक्ष केंद्रित करा. देव म्हणतात तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे. देवांची वचने बोलण्यासाठी तुम्हाला वचने पूर्णपणे माहीत असणे आवश्यक आहे, आणि हे ऐकणे जाणून घेण्यासाठी तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्यावर झालेला प्रत्येक अपराध आणि अन्याय तुमची परीक्षा घेईल, ते तुम्हाला भाग पाडेल. जसे की पूर्णपणे काय सांगायचे आहे ते निवडण्यास भाग पाडले जाते. तुमचे जीवन या जगातल्या प्रत्येक तुटलेल्या अवस्थेवर तक्रार करण्याऐवजी तुमचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न का करू नका. मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. मामांची सेवा करण्याच्या संधींमध्ये बदलण्याचे मार्ग शोधा आणि ते इतरांसोबत शेअर करा. तुम्हाला जर मामांवर विश्वास असल्यास आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. विश्वास ठेवा. देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्हाला देवांच्या प्रत्येक योजनेवर विश्वास ठेवणे आता अनिवार्य आहे. प्रेमळ भक्तांनो, जो ठेवतो देवांवर विश्वास तो पूर्णपणे देवांचा असतो. कारण देव म्हणतात जो व्यक्ती माझ्यावर विश्वास ठेवतो मी त्याला कधीही दुखी करत नाही. लक्षात ठेवा, फक्त वाईट कर्मांमुळेच दुःख भोगावे लागते असे नाही. कधी कधी प्रत्येकाला खूप चांगले असण्याची किंमत सुद्धा चुकवावी लागते. इतकेही चांगले बनू नको की प्रत्येक जण तुझा फायदा उचलेल. म्हणून प्रत्यक्ष जसे बाहेरील व्यक्ती तुझ्याशी वागत आहे तसे त्या प्रकारे तू वाग. मामा म्हणता जिथे विश्वास आहे तिथे पुराव्यांची गरज नसते. शेवटी गीतेवर तरी कुठे श्रीकृष्णाची सही आहे. म्हणून तुम्हाला विश्वास असला पाहिजे. तुमच्यावर जर कोणताही व्यक्ती विश्वास ठेवत असेल तर तुम्हाला तो विचारणार नाही हे कसे आणि ते कसे. लक्षात असू द्या, देव पूर्णपणे तुमच्या सोबत आहे. त्यामुळे चिंता करणं थांबवून द्या. देव म्हणतात पूर्णपणे विचार चांगले ठेवा. तुमचे जीवन बदलायला फारसा विचार लागणार नाही. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण असते. जो ते स्वीकारतो तो पुढे जातो. योग्य नियोजन आणि श्रेष्ठ नेतृत्व असेल की हजारो तलवारींचे युद्ध सुद्धा एक वाघनकांवर जिंकता येतं. लक्षात असू द्या. प्रेमळ भक्तांनो, जगातील सर्वात मोठे न्यायालय तुमचे मन असते. त्याला खरे काय आणि खोटे काय सर्व काही ठाऊक असते. प्रत्येक व्यक्ती किती किमतीचे कपडे वापरतो यावर त्याची पूर्णत्व किमती होत नसते. तो इतरांची किती किंमत करतो यावर त्याची किंमत ठरत असते. एक तरी असं स्वप्न बाळग जे तुला सकाळी लवकर उठायला आणि रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत राहील. मामा म्हणतात जो व्यक्ती एक ना एक स्वप्न घेऊन मेहनत करतो तोच व्यक्ती पुढे जातो. नशिबावर अवलंबून राहू नको, कारण नशिबाचा भाग हा 1% असतो तर मेहनतीचा 99% असतो. ज्या व्यक्तीच्या डोळ्यात लहान लहान कारणांमुळे पाणी येतं ती लोक कमजोर नाही तर साप हृदयाची असतात.
लक्षात ठेव, असे व्यक्ती फार कमी असतात, त्यातला तू देखील असू शकतो. देव म्हणतात, प्रत्येक व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, लक्षात असू द्या. दुःखाने सुखाला म्हटले, तू किती भाग्यवान आहेस. लोक तुला मिळवण्यासाठी आयुष्यभर धावपळ करत असतात. सुखाने त्यावेळी हसून दुःखाला उत्तर दिले, अरे भाग्यवान मी नाही, तू आहेस. दुःखाने आश्चर्याने विचारले, अरे ते कसे. त्यावेळी दुःखाने मोठ्या प्रामाणिकपणे पूर्णपणे सुखाने प्रामाणिकपणे दुःखाला उत्तर दिले, हे एक तुला तू मिळाला की लोकांना पूर्णपणे आपली माणसं आठवतात, परंतु मला मिळून लोक आपल्या माणसांना विसरतात. ज्या व्यक्तींना दुःख येते त्या व्यक्तींना स्वतःच्या व्यक्तींची किंमत असते, लक्षात असू द्या. चिंता काळजी करणं थांबव आणि माझ्या योजनांवर विश्वास ठेव. आता यापुढे तुझ्या आयुष्यात फार बदल घडून येणार आहे, त्यामुळे त्याकरिता तयार राहा. जर आजचा हा देवांचा मामांचा संदेश तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकला असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, संदेशाला शेअर करा व आत्ताच कमेंटमध्ये टाईप करा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं.